लास्ट लेक्चरला आपण बघा युनिट अँड मेजरमेंट याच्यातलं बघा फिजिकल क्वांटिटी, नॉन फिजिकल क्वांटिटी, त्याच्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी ह्या कॉन्सेप्ट काय आपण पाहिले होते बघा. ह्या कॉन्सेप्ट तुमची नीट असेल, जे असेल, एमएसटी, सीईटी असेल, त्याच्यानंतर बघा इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मीन्स एनडीए असेल, याच्यामध्ये काय तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये बघा डायमेन्शन्स वगैरे काढायला काय तर क्वेश्चन्स आलेले आहेत आणि येत असतात बघा. तर आजच्या लेक्चरला आपल्याला काय पाहिजे बघा, तर डायमेन्शन्स, आता युनिट फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ह क्वांटिटीच्या डायमेन्शन्स कशा काढायच्या त्या आजच्या आपण लेक्चरला पाहणार आहोत. नमस्कार, मी संदीप सर, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती मी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आता आपण फर्स्ट काय करायचं आहे, आपल्याला तर डायमेन्शन्स काढायला शिकायचं आहे. तर डायमेन्शन्स कोणत्या बघा, तर डायमेन्शन्स आपल्याला असतील बघा, डिराइव्ह क्वांटिटी असतील, फंडामेंटल क्वांटिटी असतील. डायमेन्शन्स कशा काढायच्या हे आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. तर डायमेन्शन्स काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पॉईंट पहिला कोणता येतो बघा, तर तुमचे लेटर्स. आता डायमेन्शनसाठी कोणते लेटर्स यूज करतात तिथपासून आपण काय करू बघा, तर सुरुवात एकदम बेसिक पासून आपण घेऊ. म्हणजे बेसिक पासून आपण ऍडव्हान्स होत जायचंय, म्हणजे झिरो पासून आपल्याला हिरो बनायचंय. तर आपण काय करायचंय बघा, तर फर्स्ट आपण याचं बेसिक कोणकोणती लेटर्स लागतात की तुमच्या डायमेन्शन्स काढण्यासाठी काय बघा कोणकोणती लेटर लागतात तिथपासून आपण काय करू तर सुरुवात करू. तर आजचा पॉईंट आपला बघा डायमेन्शन्स आहेत. डायमेन्शन्स, तर डायमेन्शन साठी कोणकोणते लेटर्स लागतात बघा, तर लेटर्स आपल्याला हे यूज करतो एल, एम, टी, ए आणि के. आता एल फॉर लेंथ येते बघा, एल म्हणजे लेंथ, एम म्हणजे मास येतं, टी म्हणजे टाइम, टी मीन्स काय नाही तुमचं तर बघा टी मीन्स टाइम येणार आहे, ए फॉर एम्पियर म्हणजे करंट साठी, आणि के फॉर केल्विन म्हणजे टेम्परेचर साठी. आता हे लेटर पर्यंत लक्षात घ्या, हे बेसिक आहे सर्वात बघा. याच्यामध्ये बघा डायमेन्शन्स काढण्यासाठी कोणकोणती लेटर्स लागतात, तर बघा एल, एम, टी, ए, के. एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाइम, ए फॉर एम्पियर, के फॉर केल्विन. आता लेंथ साठी काय तर लेंथ साठी एल, मास साठी एम, त्याच्यानंतर टाइम साठी टी, एम्पियर साठी ए आणि तुमचं केल्विन साठी के. म्हणजे टेम्परेचर असेल तर केल्विन, करंट असेल तर एम्पियर, टाइम असेल तर टी, मास असेल तर एम आणि लेंथ असेल तर एल. हे काय बघा तर बेसिक आहे. हे बेसिक पर्यंत तुम्हाला काय तर लेटर लक्षात ठेवा की लेटर्स कोणकोणती लागतात काढायला. ओके, तर ही काय तर एल, एम, टी, ए, के ही काय लागतात तर तुमची लेटर्स लागत असतात. आता बघा आपण डायमेन्शन्स साठी आपण आता लेटर्स पाहिले की एल, एम, टी, ए, के. आता आपण फर्स्ट डायमेन्शन्स काढू आपण बघा, तर स्पीडची काढू. तर कशी काढायची तर बघा त्याच्या अगोदर एक पॉईंट लक्षात ठेवा की बघा डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला एसआय युनिट व्यवस्थित पाठ पाहिजे. तर एसआय युनिट पाठ असते तर एकदम तुमचं डायमेन्शन्स काढणं तुम्हाला खूप सोपं जाईल. तर फर्स्ट आपण स्पीडची काढू बघा. तर स्पीड इज इक्वल टू, स्पीडचा फॉर्म्युला काय असतो तर डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, आता डिस्टन्स हे म्हणजे मीटर आहे आणि टाइम म्हणजे कोण सेकंद आहे, बरोबर आहे. आता याच्या डायमेन्शन्स कशा करायच्या बघा. आता डायमेन्शन साठी आपण आताच लेटर्स पाहिले, कोणती लेटर्स असतात एल, एम, टी, ए, के, बरोबर आहे. आता इथं मला सांगा एम फॉर कोण आहे मीटर आहे. आता मीटर कशात बसेल, लेंथ मध्ये बसेल, मास मध्ये बसेल, टाइम मध्ये बसेल, एम्पियर मध्ये बसेल का केल्विन मध्ये बसेल. म्हणजे आपल्याला लेंथ मोजायची. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या बोर्डची आपल्याला लेंथ मोजायची. तर लेंथ मोजताना आपण कशामध्ये मोजणार आहे तर मीटर मध्ये मोजणार का केजी मध्ये मोजणार, तर मीटर मध्ये मोजणार आहे, बरोबर आहे. तर काय तर मीटर कशात बसेल तर एम, इथं काय म्हणजे इथं पॉवर किती 1 आहे, एल ची पॉवर 1 आली. त्याच्यात तर मास आहे का इथं कुठं नाही, तर एम किती आला 0. एम फॉर मास येतो ना. टी फॉर टाइम, टाइम म्हणजे त्यात सेकंद आहे, सेकंद इथं काहीच नाही पॉवर म्हणजे पॉवर किती 1 आहे. मग ही पॉवरचं साइन कुठले पाहतो तर प्लस आहे, खालून वरती गेलं तर काय झालं तर -1. इथं बघा पॉवर 1 आहे, काहीच नाही म्हणजे पॉवर 1 असते, खाली साइन त्याला प्लस आहे, खालून वरती गेल्यानंतर -1. इथं करंट आहे का कुठं नाही, तर ए ची पॉवर 0 आली, के ची पॉवर काय तर 0 आली. म्हणजे डायमेन्शन याच्या काय आल्या L1 T -1 ही कुणाची डायमेन्शन आहे स्पीडची आले. ओके, आता आपण पुढची डायमेन्शन्स काढू बघा की व्हेलॉसिटीची काढू. कशाची काढू तर व्हेलॉसिटीची. बघा हळूहळू तुम्हाला प्रॅक्टिस न होत जाईल. तर व्हेलॉसिटी, तर व्हेलॉसिटीला फॉर्म्युला काय असतो बघा, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो बघा, तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. तर डिस्प्लेसमेंट म्हणजेच कोणी मीटर आहे आणि टाइम आहे म्हणजेच कोणी सेकंद आहे. तर एलएमटी ला कोण आपण डायमेन्शन्स काढायला कोणती लेटर एल, एम, टी, ए, के हे डायमेन्शन्स आपण काय करतो तर बघा तर यूज करतो, लेटर्स करतो असतो. आता मीटर, मीटर कशात बसेल लेंथ मध्ये, मास आहे का इथं कुठं नाही तर m0. टी टाइम आहे का इथं आहे बघा, इथं काहीच नाही म्हणजे पॉवर 1 आहे, खाली पॉवरला आता साइन कुठले प्लस आहे, खालून वरती गेल्यानंतर -1. एम करंट आहे का 0, के 0.
म्हणजे याच्या डायमेन्शन्स काय आले, एल ची पॉवर 1 आणि टी ची पॉवर काय झाली -1. ही कुणाच्या डायमेन्शन झाले, व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन झाले. ओके, आता त्याच पद्धतीने आपण पुढचे डायमेन्शन्स काढू बघा. तर फोर्सची काढू किंवा एक्सेलरेशनची काढू. पुढचे डायमेन्शन्स, आता या डायमेन्शन्स बघा तुमची एनडीए असेल किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत बघा, खूप वेळ येतात बोर्डला पण एकूण क्वेश्चन्स बोर्डच्या 12 जी बोर्ड आहे बघा फिजिक्सच्या पेपरला एकूण डायमेन्शन्स आधीमध्ये येत असते बघा वेगवेगळ्या क्वांटिटीवरती. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काढू तर एक्सेलरेशन. आता एक्सेलरेशनचा फॉर्म्युला असतो बघा, तर व्हेलॉसिटी अपॉन टाइम. तर व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी एसआय कुठलं असतं, मीटर पर सेकंद, आणि टाइमचं कुठलं येणार आहे, सेकंद. म्हणजेच मीटर हा एस खाली उतरला, एस इंटू एस झाला बघा, हा एस इथं होता, खाली खाली उतरला म्हणजे एस इंटू एस झाला. म्हणजेच मीटर एस इंटू एस काय झाला, एस स्क्वेअर झाला. आता याची डायमेन्शन्स कशी बघा, एल एम टी ए के हे आपण लेटर्स घेतो डायमेन्शन्स काढण्यासाठी. मीटर कशात बसेल बघा, लेंथ मध्ये, एल रेस 1. मास आहे का कुठं, नाही तर एम ची पॉवर 0. टी आहे का कुठे बघा, तर टी म्हणजे टाइम. तर सेकंद आहे, सेकंद कशात बसेल तर टाइम मध्ये बसेल. तर पॉवर काय, तर 2 आहे. पॉवरला आता साइन कुठले प्लस आहे, खालून वरती गेल्यानंतर काय झालं, -2 झाली. करंट आहे का नाही, तर A0 आणि K0. म्हणजे डायमेन्शन्स काय L1 T -2. ह्या डायमेन्शन झाले तुमच्या एक्सेलरेशनचे. ओके, काय केलं बघा, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटीचा एस युनिट मीटर पर सेकंड, टाइमचा सेकंद. हा एस खाली उतरला, एस इंटू एस, एम एस इंटू एस, एस स्क्वेअर. मीटर लेंथ मध्ये, मास आहे का नाही, तर M0 T T एस हे स्क्वेअर कशात बसेल, तर T ची पॉवर -2, A0 आणि K0. ओके, आता ह्या कोणाच्या डायमेन्शन झाले, तर बघा एक्सेलरेशनच्या डायमेन्शन झाल्या. आता पुढची डायमेन्शन्स पाहू आपण बघा, तर फोर्सची. फोर्स, तर फोर्सचा फॉर्म्युला असतो बघा, मास इंटू एक्सेलरेशन किंवा मास इंटू ग्रॅव्हिटी असा पण असतो बघा. मग मासला कुठले युनिट येणार आहे, केजी. एक्सेलरेशन येतो बघा मीटर पर सेकंदचा स्क्वेअर, म्हणजेच केजी इंटू एम आपण कोणाला एस स्क्वेअर. आता एलएमटी काढली बघा, एलएमटी एके. केजी कशात बसेल बघा, लेंथ मध्ये, मास मध्ये, टाइम मध्ये, एम्पियर मध्ये, केल्विन. आपण मास मध्ये काय, केजी कशात मोजतो, मास मध्ये 1. किती कुठं काहीच नाही फरक, म्हणजे पॉवर इथं 1 आहे. एम रेज 1. एम फॉर मीटर, मीटर कशात बसेल, लेंथ मध्ये, तर काहीच नाही म्हणजे पॉवर 1 आहे. एल ची पॉवर 1. एस म्हणजे सेकंद आहे, तर सेकंद कशात बसेल, तर टाइम मध्ये, तर पॉवर काय, तर 2 आहे. खालून वरती गेल्यानंतर -2. एम्पियर 0 आणि के 0. म्हणजे डायमेन्शन्स काय, एल एम टी. एल ची पॉवर 1, एल रेज 1, एम रेज 1 आणि टी रेज किती आला, 2 आली. ही कुणाची आली, तर फोर्सची आहे. ओके, आता फोर्सचे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, F इज इक्वल टू ma आणि F इज इक्वल टू mg. मास इंटू एक्सेलरेशन, मास इंटू ग्रॅव्हिटी, दोघांच्या डायमेन्शन सेमच असतात बघा. हे कसे काढली, तर कशाची आली होतं, फोर्सची डायमेन्शन्स आली. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काढू तर प्रेशरची काढू. पुढची डायमेन्शन्स आपण प्रेशरची काढू. तर प्रेशरचे डायमेन्शन बघा, प्रेशरचा फॉर्म्युला असतो, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स म्हणजे कोण असतं, मास आताच पाहिला कोणी, एक्सेलरेशन, आणि एरियाचं एरिया मी हायस इथं लिहिलं बघा. त्याच्यानंतर मासला काय येणार आहे, केजी. एक्सेलरेशनला एसआय युनिट कुठलं येतं, मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. एसआय युनिट पार्ट करून ठेवायची बघा. एरियाचा काय येतो, तर मीटर स्क्वेअर येतो. त्याच्यानंतर बघा केजीचं केजी लिहिलं मी इथं, इंटू मीटरचं मीटर आलं, एस स्क्वेअर खाली उतरला, मीटर स्क्वेअर इंटू कोणाला, एस स्क्वेअर आला. ओके, इथल्या मीटरला इथला 1 मीटर गेला, म्हणजे इथं 1 मीटर बचला राहिला, बरोबर. आता याची एलएमटी काढायची, एलएमटी. जर करंट आणि केल्विन असेल, म्हणजे करंट आणि टेम्परेचर तर एक घ्यायचं, अदरवाइज एलएमटी जरी लिहिलं तरी चालू शकतं. केजी, केजी किती बसणार, तर लेंथ मध्ये, मास मध्ये, का टाइम मध्ये, तर मास मध्ये 1. काय म्हणजे पॉवर 1 आहे. इथला बघा मीटरला इथला 1 मीटर गेला, इथं किती राहिले, 1 मीटर. इथं पॉवर किती, 1 आहे. इथं पॉवर प्लस आहे, खालून वरती नंतर -1, याची पॉवर -1. आणि टेम्परेचर बघा, सॉरी टी फॉर टाइम, टाइमची इथं पॉवर किती आहे बदल, सेकंद कशात बसेल तर टाइम मध्ये, इथं पॉवर किती आहे, तर 2 आहे. खालून वरती नंतर -2. म्हणजे काय येतं, एल रेज -1, एम रेज 1 आणि टी रेज काय आलं, तर -2. ही कशाची डायरेक्शन आहे, प्रेशरची आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण काढतो डेन्सिटीची. नेक्स्ट पुढची डायमेन्शन आहे डेन्सिटी. मग ह्या डायमेन्शन्स तुम्हाला खूप कॉम्पिटिटिव्ह एक्झामला लागत असतात, म्हणजे नीट असेल, जे असेल, एनडी असेल, याच्यामध्ये विचारला जातात. आणि 12वी तुमचा 11वीतला फर्स्ट टॉपिक युनिट अँड मेजरमेंट, म्हणजे याच्यामध्ये ह्या डायमेन्शन्स आहेतच बघा. आपण फर्स्टच टॉपिक आपण चालू केलाय. इंट्रोडक्शनला पण बघा पहिला पार्ट तयार आपण झालेला होता बघा, एक्सेलरेशन, व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर डिस्प्लेसमेंट, स्पीड, व्हेलॉसिटी. आता हा आपला दुसरा पार्ट आहे. त्याच्यानंतर आपला फंडामेंटल अँड डिराइव्ह क्वांटिटी झाल्या, त्याच्यानंतरचा हा पार्ट आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा
पुढचं आपल्याला पाहिजे की डेन्सिटी पाहिजे, डेन्सिटी मास अपॉन व्हॉल्यूम. बघा मास म्हणजेच केजी आणि व्हॉल्यूम म्हणजेच मीटर क्यूब. नेहमी लक्षात ठेवायचं, जर एरिया असेल तर मीटर स्क्वेअर येतं आणि जर व्हॉल्यूम असेल तर मीटरचा क्यूब येतो. इथं लक्षात, हे जर स्क्वेअर असेल तर एरिया आणि क्यूब असेल तर व्हॉल्यूम असतो, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, आता याची डायमेन्शन्स काढू आपण. एल एम टी एक एक लिहायची काही गरज पडणार नाही. का नाही पडणार, जर करंट आणि जर टेम्परेचर तरच एक लिहायचं, अदरवाइज लिहायचं नाही. त्याच्यानंतर बघा केजी कशात बसेल, लेंथ मध्ये, मास मध्ये का टाइम मध्ये. केजी मास, एम फॉर गोन मीटर, मीटर कशात बसतं, लेंथ मध्ये का टाइम मध्ये, तर मीटर मध्ये. मीटर कशात बसतं तर लेंथ मध्ये. किती पॉवर आहे 3. पॉवरला आता साइन कुठलं आहे प्लस, खालून वरती गेल्यानंतर मायनस, -3. टी किती आला 0, म्हणजे एलएमटी काय -3 आणि एम रेस किती आला 1. ही कुणाची डायमेन्शन आली डेन्सिटीची. ओके, काय केलं बघा, मास आपण व्हॉल्यूम, डेन्सिटीचा फॉर्म्युला मास म्हणजे केजी, व्हॉल्यूम म्हणजे मीटर क्यूब. नेहमी लक्षात ठेवायचं, जर मीटर स्क्वेअर असेल तर एरिया असतो किंवा सेंटीमीटर स्क्वेअर असेल तरी एरिया असतो, आणि जर मीटर क्यूब असेल तर व्हॉल्यूम असतो, सेंटीमीटर क्यूब असेल तरी व्हॉल्यूम असतो. आता इथं काय केलं बघा, तर केजी आपण मीटर क्यूब, केजी कशात बसला तर केजी काय समजायचं, पॉवर किती 1 आहे आणि मीटर क्यूब म्हणजे कोणतं, एल ची पॉवर किती तर -3 आली. त्याच्यानंतर हे त्याच्या काय आले तर डायमेन्शन्स आल्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट पुढची डायमेन्शन्स पाहणार आहोत बघा, तर वर्कची. नेक्स्ट पुढची डायमेन्शन्स आहे वर्क. आता वर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. वर्क आणि एनर्जी सेम राहतं बघा. वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा त्याचा फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवायचा. त्याच्यानंतर फोर्स म्हणजेच कोण असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन, आताच आपण पाहिला. डिस्प्लेसमेंटचं डिस्प्लेसमेंट लक्षात ठेवायचं. मास म्हणजेच कोण असतं केजी, ऍक्सेलरेशन म्हणजेच कोण असतं मीटर पर सेकंदचा स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजेच मीटर. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं का? ओके, त्याची पुढची स्टेप. त्याच्यानंतर केजी इंटू एम आपण कोणाला एस स्क्वेअर. आता नेहमी लक्षात ठेवायचं, जर केजी इज इंटू एम काय झाला एम स्क्वेअर आपण कोणाला एस स्क्वेअर. ही स्टेप सर्वांच्या लक्षात आली. त्याच्यानंतर आता करायचं एलएमटी. केजी कशात बसलेला बघा, लेंथ मास का टाइम मध्ये, तर केजी हा मास मध्ये बसणार 1, काय म्हणजे पॉवर 1. मीटर स्क्वेअर कशात बसणार तर लेंथ मध्ये, एल ची पॉवर 2. त्याच्यानंतर एस स्क्वेअर म्हणजे कोणतं टाइम मध्ये, इथं पॉवर किती तर 2 आहे, खालून वरती आल्यानंतर किती आली तर -2. ही कुणाची आली तर वरची डायमेन्शन्स आली. ओके, आता आपण कुठली वर्कची पाहिजे, आता एनर्जीची पाहिजे. बघा मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, वर्क आणि एनर्जीची डायमेन्शन सेम असते. कशी ती बघा, एनर्जीचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट तरी चालेल. फोर्स म्हणजेच कोण असतं मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू डिस्टन्सचं डिस्टन्स आलं. जशी आपण वर्कची काढलेली तशीच एनर्जीची काढतोय. मास केजी, ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर, डिस्टन्सला मीटर. इथपर्यंत लक्षात आलं का? ओके. त्याच्यानंतर केजी एम इंटू एम काय झाला एम स्क्वेअर, एस स्क्वेअरचं एस स्क्वेअर. हे लक्षात आलं का? ओके. त्याच्या पुढं डायमेन्शन्स एलएमटी. केजी कशात बसणार लेंथ मध्ये, मास मध्ये का टाइम मध्ये. केजी नेहमी मास मध्ये बसतं 1, इथं कायच नाही म्हणजे किती असणार 1. एम स्क्वेअर म्हणजेच मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर कशात बसणार लेंथ मध्ये, इथं पॉवर किती आहे 2, एल रेज 2, टी फॉर टाइम. आता बघा सेकंद स्क्वेअर, आता सेकंद स्क्वेअर कशात बसतात, सेकंद कशामध्ये मास मध्ये, लेंथ मध्ये का टाइम मध्ये बसतं, तर टाइम मध्ये. इथं पॉवर किती आहे 2, पॉवरला साइन कुठलं आहे प्लस, खालून वरती गेल्यानंतर काय मायनस, मग काय आली -2. ही कशाची डायमेन्शन आली एनर्जीची. नेहमी लक्षात ठेवायचं एनर्जीची आणि तुमच्या वर्कची डायमेन्शन नेहमी सेम असते. एनर्जी आणि तुमचं वर्क एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याचं कारण पण असं आहे, दोन्ही पण स्केलर क्वांटिटी आहे आणि दोन्ही स्केलर क्वांटिटी असल्याबरोबर दोघांच्या डायमेन्शन्स पण सेम असतात आणि दोघांना जे युनिट्स आहेत एसआय युनिट ते पण काय असतात सेम असतात. म्हणून एनर्जी आणि वर्क ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्याच्यासाठीच हे कारण रिझन आहे. दोघांच्या डायमेन्शन्स सेम येतात, दोघांचे फॉर्म्युले पण काय बघा तर सेम आहे. त्याच्यानंतर पुढची डायमेन्शन्स आपण घेणार आहोत. नेक्स्ट डायमेन्शन आहे बघा, आता आपली पुढची घ्यायची बघा तर पॉवरची डायमेन्शन्स असते बघा. पॉवर वर्क अपॉन टाइम, बरोबर आहे. आता वर्कचा फॉर्म्युला काय असतो बघा, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्कचा झाला, टाइमचं काय आलं बघा तर टाइम इथं आहे असं दिलं. फोर्स म्हणजे कोण असतं
मास इंटू ऍक्सेलरेशन इंटू डिस्प्लेसमेंटचं डिस्प्लेसमेंट आलं बघा, टाइमचं टाइम लिहिलेलं. फक्त समजून घ्या मी कसं करतो, परत एक्सप्लेन करतोय. मासला केजी, ऍक्सेलरेशनला मीटर पर सेकंड स्क्वेअर आलं का इथे लक्षात? ओके. डिस्प्लेसमेंटला मीटर, टाइमला काय आलं सेकंद आलं का इथपर्यंत लक्षात? ओके. त्याच्या पुढे बघा नीट, केजी इंटू यम, यम इंटू काय आला यम. आता नेहमी लक्षात ठेवा हा यस आहे, यस खाली उतरला म्हणजेच यस स्क्वेअर इंटू यस आलं का रे भावड्या लक्षात? इथपर्यंत लक्षात ठेव. त्याच्या पुढं नेक्स्ट केजी, पुढे काय करतोय बघा मी, केजी इंटू यम काय झाला यम स्क्वेअर अपॉन यस इंटू यस काय झाला यस स्क्वेअर इंटू यस, यस क्यूब झाला. आता भावड्या डायमेन्शन्स काढायच्या घ्यायच्या. एलएमटी केजी, केजी कशात बसेल? लेंथ मध्ये, मास मध्ये का टाइम मध्ये? तर केजी नेहमी मास मध्ये बसतं. मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर कशात बसेल? लेंथ मध्ये, लेंथ मध्ये बसेल का मास मध्ये बसेल का टाइम मध्ये? तर काय असेल तर लेंथ, टी ची पॉवर 2, यस म्हणजे सेकंद, सेकंदची पॉवर किती? 3. हिला साइन कुठलं इथं प्लस, खालून वरती नंतर काय तर -3. ही डायमेन्शन साठी पॉवरची समजली का? त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचे डायमेन्शन्स आपण घेऊ बघा. तर मोमेंटम नेक्स्ट पुढचे डायमेन्शन्स आहे, मी परत एक्सप्लेन करतो. वर्क टाइम, वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, टाइमचं टाइम, फोर्स म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंटचं डिस्प्लेसमेंट, टाइमचं टाइम, मासला केजी, ऍक्सेलरेशनला मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंटला मीटर, टाइमला सेकंद आलं का इथपर्यंत लक्षात? ओके. पुढे चल, केजी इंटू यम इथं लिहिलं बघा, यस स्क्वेअर खाली उतरला त्याच्यात यस स्क्वेअर इंटू यस आला. पुढे नीट लक्ष दे, केजी इंटू यम काय झाला यम स्क्वेअर, यस स्क्वेअर इंटू यस काय झाला यस क्यूब. केजी कशात बसलं? केजीची पॉवर काय असते म्हणजे 1 आहे, यम रेस 1 आलं. त्याच्या मीटर, मीटरचा स्क्वेअर आहे कशात त्याला एल ची पॉवर 2 आली. आणि एस म्हणजे सेकंद, सेकंदला पॉवर किती? तर 3, खालून वरती आले तर -3 आली. ही कुणाची डायमेन्शन आली बघ? तर पॉवरची आली. कायनेटिक एनर्जीची म्हणजेच केईची. के इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर. आता डायमेन्शन्स कशी करतो नेहमी लक्षात ठेव. जर कॉन्स्टंट असेल, कुठलं लेटर वगैरे असेल किंवा नंबर असतील त्याची कधीही डायमेन्शन्स निघत नाहीत, नेहमी लक्षात ठेव. त्याच्यानंतर एम फॉर कोण आहे? मास आहे. आणि व्ही फॉर कोण आहे? व्हेलॉसिटी, म्हणजे व्हेलॉसिटीचा काय आहे? स्क्वेअर आहे. मास म्हणजेच कोण? केजी. व्हेलॉसिटीला एस युनिट कुठलं असतं? मीटर पर सेकंद, याचा होल स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर पुढे काय केलं बघ मी, तर केजीचं केजी इंटू मीटरचा काय आला? स्क्वेअर आला इंटू याचा काय आला? तर स्क्वेअर आला बघ. पुढं याचा स्क्वेअर आला. त्याच्यानंतर केजी इंटू मीटर स्क्वेअर आपण कोण आलं? एस स्क्वेअर. आता पुढे नीट बघ, लक्षात दे कसं केलं मी. एलएमटी, केजी कशात बसल? लेंथ मध्ये, मास मध्ये का टाइम मध्ये? मास मध्ये. काय नाही म्हणजे पॉवर 1 आहे. एम स्क्वेअर म्हणजे मीटर आहे, मीटरची पॉवर किती? 2 आहे. म्हणजे ह्या कशात बसेल? मीटर, लेंथ मध्ये, मास मध्ये का टाइम मध्ये? तर लेंथ मध्ये किती पॉवर? 2, एल ची पॉवर 2. त्याच्यानंतर एस स्क्वेअर म्हणजे सेकंद आहे, सेकंदला पॉवर किती आहे बघा? 2 आहे, +2 आहे. खालून वरती गेलं तर फक्त -2. भावड्याने नीट लक्ष दे, इतर मला गरम होतंय, उकाडतंय, घाम येतोय तरी मी शिकवतोय, त्यामुळे नीट लक्ष दे. त्याच्यानंतर पुढे बघ पाहायचंय, पुढचे डायमेन्शन्स आहे बघ चार्ज. चार्जचे डायमेन्शन्स बघ, करंट इंटू टाइम, करंट इंटू टाइम. चार्जचे डायमेन्शन्स करंट इंटू टाइम. करंटला काय असतं? एम्पियर. टाइमला काय येणार आहे? सेकंद. आता नीट लक्ष दे. आता मी तुला मागच सांगितलं होतं, जर करंट असेल, टेम्परेचर असेल, एलएमटी एक एक घ्यायचा. आता काय घ्यायचं? एलएमटी एक एक घ्यायचं. एल एम टी ए के. आता ए लेंथ आहे का इथं? कुठं नाही. एम रेज 0. मास आहे का कुठं? नाही. एम रेज 0. टाइम आहे का कुठं? आहे. यस म्हणजे सेकंद. इथं पॉवर काय म्हणजे 1 आहे, म्हणजे टी ची पॉवर किती आली? 1. ए फॉर एम्पियर, एम्पियर किती? 1, म्हणजेच किती आला? 1. आणि के किती आला? 0. म्हणजे डायमेन्शन्स काय आली? भावड्या नीट लक्ष दे. टी ची पॉवर 1 आणि ए ची पॉवर 1 ही आली डायमेन्शन चार्जची. ओके. आता किती डायमेन्शन्स पाहिल्या भावड्या बघ आपण? 4, 5, 6, 7, 8, 10 काय ते डायमेन्शन्स पाहिल्यात, ते व्यवस्थित बघ. परत रिपीट व्हिडिओ बघ. आणि हा जो डायमेन्शन्स आहेत ह्या तुमच्या बघ कशा कशाला येत असतात तर नीट, जेई, एमएसटी, सीईटी, एनडे ह्या एक्झामला येत असतात. त्याच्यात आपण इथं बेसिक पहिलं पाहिलं. काय पाहिलं बघा? एलएमटी एक ए पाहिला. एल फॉर लेंथ, एम फॉर मास, टी फॉर टाइम, ए फॉर एम्पियर, के फॉर केल्विन. हे आपण काय तर टेम्परेचर याच्यासाठी कशाला काय लेटर्स घेतात ते आपण पाहिलेले. त्याच्यानंतर आपण एक एक करून डायमेन्शन्स पाहिलेली. कॉन्स्टंटच्या डायमेन्शन्स निघत नसतात, नेहमी लक्षात ठेव. आता याच्यानंतर आपण जे व्हिडिओ घेणार आहे तर डायमेन्शनली इक्वेशन करेक्ट ते आपण पाहणार आहे. बघा हा जो पॉइंट आहे
तर युनिट अँड मेजरमेंट या टॉपिक मधला पॉईंट आहे. हा टॉपिक तुमच्या सीईटी असेल, नीट असेल, जेई असेल, त्याच्यात एमएसटी सीईटी असेल, त्याच्यानंतर तुमच्या बोर्डची एक्झाम्स असेल बघा, कधी तर नाही कुठल्या एक्झामला बघा तर डायमेन्शन्स वरती क्वेश्चन्स येत असतात. त्याच्यासाठीचं आपलं काहीतरी बेसिक आहे. 11वीतला पहिला टॉपिक आहे युनिट अँड मेजरमेंट. याच्या अगोदर आपण काय काय पाहिलं बघ, तर स्पीड, वेलॉसिटी, डिस्टन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिकला आपण नेक्स्ट लेक्चरला पाहिलं होतं आपण तर फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटी, नॉन फिजिकल क्वांटिटी. त्याच्या पुढचा पार्ट हा आहे कुठला, डायमेन्शन्स. आता सर्व डायमेन्शन तुझ्या लक्षात आलंय का? ओके. आता याच्यानंतर आपण जे नेक्स्ट लेक्चर असेल त्याच्या पुढच्या आपण पॉईंट्स पाहू. डायमेन्शनल इक्वेशन करेक्ट असतील किंवा इतर पॉईंट असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. तुझ्या जर व्हिडिओ लक्षात आली असेल तर तुझ्या मित्रांना, इतरांना, सर्वांना शेअर कर. त्याच्यानंतर बघ मी एवढा घाम येतोय तरी पण मी शिकवतोय. ओके. फक्त तुमच्यासाठी आपली संस्थाच आहे, आपला क्लासेसच आहे. विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, फक्त विद्यार्थ्यांसाठी काम करणारी एक संस्था आहे. त्याच्यासाठी तू आपल्या संस्थेच्या याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी चळवळीमध्ये तू सहभागी हो आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तू हे व्हिडिओ शेअर कर. आणि इथंच मी आता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.